या ठिकाणी
भगवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत सर्व गावकऱ्यांनी टाळ्याच्या गजरात करायचं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष मोहन गांगुर्डे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं सुद्धा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विविध ठिकाणाहून सर्व पत्रकार, न्यूज रिपोर्टर आणि जे काही ह्या भागातले पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. त्याबद्दल सर्वांचं एक वेळेस सगळे मिळून गावकऱ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन प्रस्तुत हा महोत्सव चिंचपाडा श्रीभुवन या ठिकाणी आपण ह्या टीमच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे. तो या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीत पुढील कार्यक्रम होतील, परंतु काही मान्यवर अजून यायचे आहेत. तेव्हा आपल्याला थोडंसं काही भगवे साहेब थोडक्यात 2 शब्द बोलतील. या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जो महोत्सव या ठिकाणी सुधारणा तालुक्यामध्ये विशेषतः सर्वप्रथम हा कार्यक्रम या निमित्ताने आपली आदिवासी संस्कृती दाखवण्याची संधी आज या ठिकाणी मला वाटतं देशभरातून न्यूज रिपोर्टर किंवा फोटोग्राफर्स आलेले की आपली आदिवासींची संस्कृती कशा पद्धतीने वेगवेगळ्या भागात आपले आदिवासी बांधव संपूर्ण देशामध्ये राहत आहेत आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळी संस्कृती आदिवासी बांधवांची आहे, परंतु ती एकच आहे. फक्त भाग वेगवेगळे म्हणून थोडीशी त्याला नृत्य आता आपल्याकडे इथे दिलंय की ठाकर नृत्य. हे ठाकर नृत्य कधी होतं तर पावसाळ्याच्या पेरणीच्या सुरुवातीला स्वागत करणारे नृत्य आणि असं वेगवेगळेपणा प्रत्येक भागामध्ये आणि हा वेगळेपणा हा जगाचा किंवा देशाला दाखवण्याचं काम ही सगळी मंडळी या महोत्सवाच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग या ठिकाणी प्रोत्साहन देतोय. या निमित्ताने पाठीमागे आपलं इथे बोरगाव जवळ आपला जो किल्ला आहे या किल्ल्याच्या परिसरामध्ये मला वाटतं चांगली 3-4 महिन्यापासून या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी ही टीम आलेली आहे आणि या टीमने आपल्यामध्ये असलेलं आपल्याला जागृत करण्याचं काम आपण करतो, खूप करतो, परंतु ते जगाच्या समोर येत नाही किंवा लोकांसमोर येत नाही आणि ते आणण्याचं काम या माध्यमातून आपण नुसते नृत्यच नाही तर आपल्याकडे अनेक रानभाज्या आहेत की त्या रानभाज्यांचा आपण बघतो की अनेक प्रकारे म्हणजे आपण शहरामध्ये खातो त्याच्यापेक्षा रानभाज्या आता पावसाळ्याचे दिवस आहे मला वाटतं रानभाज्या महोत्सव सुद्धा याच्यामध्ये लावलेला आहे मला वाटतं किंवा त्याच्यापासून तयार केलेले पदार्थ सुद्धा आपल्याला खाण्याची संधी त्या निमित्ताने मिळणार आहे. आता हे थोडंसं आपण ज्या भागात राहतो त्या भागात झालंय परंतु शहरातला माणूस आकर्षित करण्याचं काम ही सगळी न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी करणार आहे. मला आनंद आहे आज सगळा गाव म्हणजे अगदी प्रवेशद्वारापासून तुमचं जे कलापथक मला वाटतं वेगवेगळ्या भागामध्ये जातं आणि त्या भागातून गेल्यानंतर आपल्याला जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नाचा काही भाग आपण त्या ठिकाणी प्रवेशद्वाराला केला आहे, खर्च केला आहे. मी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करेल कारण माझ्याकडे येताना बरेच जण म्हणतात आम्हाला कमान द्या परंतु शासनाची अशी काही तरतूद नाही परंतु तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढून आपल्या गावाला कसं सुशोभित करता येईल, आपली जी कला आहे ही जगाच्या पाठीवरती कशी जाईल आणि आपल्याकडे पर्यटक कसा आकर्षित होईल कारण आपली भूमी बघतोय आपण बाजूला सापुतारा ठिकाणी अनेक गोष्टी होतात परंतु
सापुताऱ्याला पोहोचवण्याचं काम आपणच करतो. आपल्याच भागातली लोक त्या ठिकाणी आपली कला सादर करतायत आणि आज आपल्या गावामध्ये ही कला दाखवण्याची संधी आपल्याला मिळते. आणि या माध्यमातून इथे चांगलं पर्यटनाच्या संधी, आता आपण बघितलं की रान झोपडी तो आपला एक बांधव आहे की तो बी मेकॅनिकल मला वाटतं काहीतरी झाला आहे, परंतु त्यांनी ती संकल्पना राबवून एक आदिवासी पर्यटन आपल्या भागामध्ये चालू केलं, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. तसंच आपल्या भागामध्ये अनेक तरुण आहे, या तरुणांना सुद्धा मी या निमित्ताने विनंती करेन की आपण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन या परिसराचा विकास, कारण सगळ्याच गोष्टी सरकारच्या भरोश्यावर राहून होतील असं काही मला वाटत नाही. आणि म्हणून आपणच आपला मार्ग निवडू, अशा ज्या वेगळेपण आपलं आहे ते वेगळेपण जगाच्या पाठीवरती नृत्याच्या माध्यमातून असेल, रानभाज्यांच्या माध्यमातून असेल. आज आपण बघतो की स्ट्रॉबेरीचं उत्पादन या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होतं आहे आणि ती स्ट्रॉबेरीचं उत्पादन करून आपल्याला एक हक्काची बाजारपेठ सापुताऱ्याच्या माध्यमातून मिळते, परंतु त्याच्यावरती भागणार नाही. आणि म्हणून माझा सातत्याने प्रयत्न चालला आहे की आपल्याला प्रक्रिया करणारे उद्योग या भागात जर आले तर आपल्याला छोटी माती मोलची स्ट्रॉबेरी जेवढी विकली जाते